बेपत्त्यांचा जो विषय आहे त्याला घेऊन ते पत्ता आहे. आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री महोदयांना काय पत्र लिहिलं आहे त्याचा मसुदा काय ह्याची मला माहिती नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये एकंदरीत लहान मुलं किंवा मुलं हरवण्याचं जी काही बातमी काही दिवसांपासून आम्ही देखील पाहतो आहे, एक मी आवर्जून सांगेन की महाराष्ट्रामध्ये अल्पवयीन मुलं ज्यावेळेला हरवतात किंवा बेपत्ता होतात तेव्हा त्यांचा तपास घेण्यासाठी आपण विशेष मोहिमा राबवतो. आणि या विशेष मोहिमांच्या वेळेला एक गोष्ट लक्षात येते की अनेक मुलांच्या मिसिंग कंप्लेंट फाईल नसलेल्या मुलांना देखील आपण शोधून काढलेलं आहे. आकडेवारी जर का आपण पाहिली, टक्केवारीनुसार जर का आपण पाहिलं तर जवळपास जी मुलं हरवतात किंवा बेपत्ता होतात, मिसिंग कंप्लेंट असो किंवा नसो, ज्यावेळेला ह्या शोध मोहिमा होतात त्यावेळेस 90%पेक्षाही जास्त मुलं ही आपल्याला सापडतात. त्याच्यानंतर काही मुलं ही स्वतःहून निघून गेलेली असतात, काही मुलं ही रागावून गेलेली असतात, विविध कारणाचं काही प्रेमसंबंधातून काही मुलं मुली ही घर सोडून जात असतात, अशी विविध कारणं असतात. परंतु 90%पेक्षाही जास्त मुलं मुली आपल्याला सापडतात, पुन्हा सापडतात. परंतु ह्याचा अर्थ असा नाही की 10% मुलांना आम्ही शोधत नाही. तर नक्कीच एक शेवटी काही अल्पवयीन मुलं आहेत, काही अल्पवयीन मुली आहेत, त्यांना शोधण्याकरता देखील आपली जी टीम्स असतात ते अग्रेसिव्हली काम करत असतात. आणि मला वाटतं ह्या विषयाकडे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील अतिशय गांभीर्याने लक्ष दिलेलं आहे. त्यांनी देखील गंभीर सूचना ह्या संबंधित अधिकाऱ्यांना देऊन या सर्व मुलांना आपण शोधलं पाहिजे की ते ज्या मोहिमा आहेत त्या अग्रेसिव्हली आपण भविष्यात देखील केल्या पाहिजेत असं सूचना दिलेल्या आहेत. मोठं रॅकेट याचं चालतं आणि रॅकेटवरती सरकारचा अंकुश नाही आहे. सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केल्यावरती पटलावरती आल्यावरती मंत्री उपस्थित नसतात, असं देखील राज ठाकरेंनी त्या पत्रात म्हटलं आहे. नाही, असं घडलेलं नाही. सभागृहामध्ये या विषयासंदर्भात ज्या वेळेला प्रश्न उपस्थित झाले किंवा लक्षवेधी किंवा जे काही सभागृहाचे आयुध आहेत त्या आयुधानुसार ज्या वेळेस हा विषय सभागृहामध्ये आलेला आहे त्या वेळेस गृहराज्यमंत्री म्हणून आम्ही ज्याच्याला आम्हाला जबाबदारी दिली असते त्यावेळेस पंकज भुयार साहेब आहेत आणि मुख्यमंत्री महोदय तर असतातच, त्यामुळे असं कधी घडलेलं नाही. मग त्यांनी असं देखील म्हटलं केंद्राशी संगनमत करून काहीतरी याच्यावरती ठोस उपाययोजना केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांकडे स्वतः मुख्यमंत्री आहेत आणि गृहमंत्री देखील आहेत, त्याच्यामुळे लवकर पर्याय काढला जाईल, उपाययोजना केल्या जातील असं ऑलरेडी माननीय मुख्यमंत्री महोदय ह्यावरती लक्ष ठेवून आहेत. ह्यावरती त्यांनी ज्या कारवाया आजपर्यंत केल्या आहेत मी त्याच आकडेवारीनुसार मी सांगितलं आहे. ही अधिकृत आकडेवारीचं आहे. काय होतं आहे, मिसिंग आपली जे पोर्टल आहे किंवा वेबसाईट आहे त्याच्यावरती जेव्हा मुलं हरवतात तेव्हा त्यांची माहिती दिली जाते, पण तेव्हा ते सापडतात ते अपडेट होत नाही. ते देखील आपण अपडेट करायला तर सुरुवात करणार आहोत. मागील अधिवेशनामध्ये देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या सूचना केलेल्या आहेत. आणि जर का आपण आकडेवारी पाहिली तर जवळपास 90-95% जास्त मुलं ही सापडून येतात. त्यामुळे नक्कीच विषय गंभीर आहे, त्याबद्दल दुमत नाही. परंतु ह्यामध्ये उपाययोजना ऑलरेडी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्फत राबवलेल्या आहेत आणि त्याचा चांगला इफेक्ट देखील आपल्याला पाहायला मिळतो. उद्या रेशीमबाग येथे संघाचा बौद्धिक वर्ग आहे, काही निमंत्रण आलं आहे? नाही, मला वाटतं गेली 3 वर्ष नागपूर अधिवेशनाच्या वेळेस एक दिवस आम्ही इथे रेशीमबाग इथे आम्ही जातो आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना वाचवण्यासाठी जो उठाव केला, शेवटी ते हिंदुत्ववादी विचाराने आम्ही तो उठाव केला. आणि RSS आणि शिवसेना हा शेवटी हिंदुत्वाचा भारत देशामध्ये कदाचित जगामध्ये हिंदुत्ववादी विचाराची असलेल्या ह्या प्रबळ संघटना आहेत आणि त्यामुळे एक विचाराच्या व्यासपीठावर येणं काही चुकीचं नाही. धन्यवाद. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.